वा वा, नीट लाव आणि पटपट भर. आपली पब्लिक बघायला आली आहे आपल्याला. तर हॅलो ना पब्लिक, मी कुठे आलो आहे म्हणजे मी आलो आहे खेड शिवापूरला. का म्हणजे कारण आपलं हे आहे की आपली लेवल झाली आहे आणि आपली पाईपलाईनसुद्धा झाली आहे आणि आपण सऱ्या वगैरे सर्व पाडल्या आहेतच. मग फक्त जो विषय राहिला तो होता फक्त आपल्या रोपांचा. मग रोपं आणण्यासाठीच मी आलो होतो खेड शिवापूरला नर्सरीमध्ये. हे जे रोप दिसतंय ना, हे आहे तुतीचं रोप. हे काड्यांपासून बनवलं जातं आणि 1 एकरला जवळपास 5 ते 6 हजार रोपे लागतातच. तर आपण जवळपास 2 एकरचा प्लांट टाकणार होतो. त्यासाठी आपल्याला जवळपास 10 ते 11 हजार रोपांची गरज होती. मग काय, एका नर्सरीतून जवळपास 5,000 रोपे घेतली आणि थेट गेलो दुसऱ्या नर्सरीमध्ये आपली उरलेली 6,000 रोपे घेण्याकरता. तो जो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसतोय ना, तोच तुतीचा बाग आहे. पहा, तो जुना असल्या कारणाने किती छान आणि मोठा दिसतोय. पहा, आपलाही तुतीचा बाग एका काळानंतर असाच दिसेल. पण त्या अगोदर त्या तुतीच्या रोपांची लागवड करणं खूप गरजेचं होतं. त्यासाठीच आपल्या मित्राची गाडी घेऊन आलो होतो आणि तो मला ते तुतीची रोपं आतमध्ये ठेवायला मदत करत होता. जवळपास आपण तुतीची रोपं आणली आणि गाडी खाली करून घेतली. सर्व रोपेही खाली ठेवून घेतली जेणेकरून आपल्याला पाणी वगैरे मारायला सोपे पडेल. ही पहा, जवळपास ही 11,000 रोपे आहेत आणि खूप मस्त आणि छान आहे ती. एकदम असं लावू नाही वाटत आहे, पण ठीक आहे, आपल्याला ते पूर्ण ना वावरामध्ये लावायचं आहे. मग पाणी वगैरे मारून घेतल्यानंतर ना ते एकदम असे हिरवेगार दिसत होते. पण आता आपल्यापुढे जो प्रश्न होता ना मित्रांनो, तो हा होता की ही रोपं आपल्याला पुढे वावरामध्ये नेऊन लावायची होती. मग ती न्यायची कशी? तर त्यासाठीही उपाय आपल्याकडे होता. या कॅरेटांमधून ती रोपे आपण पुढे नेऊन ना तिथे अशा प्रकारे ठेवून एक मापाने, म्हणजे जवळपास आपण 2 फूट अंतर ठेवलं आहे प्रत्येक रोपामध्ये. आणि आपल्या ज्या सरीचं अंतर आहे ना, तर ते 4.5 फुटाचं आहे. म्हणजे टोटल अंतर झालं 4.5x2. मग या 4.5x2च्या अंतरामध्ये ना आपण सर्व तुतीची रोपंही लावून घेणार होतो. एका दिवसामध्ये तुतीची रोपं लावून होणार नव्हतीच, पण जेवढी काही लावून होणार होती ना त्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत होतो. यासाठी पहिले रोपांच्या पिशव्या वगैरे तिकडेच काढून घेतल्या आणि जी काही रोपांची हे होती ती माप घेऊन पहिले ठेवून घेतली. सऱ्यांमध्ये पाणी सोडून घेतलं आणि त्यामध्ये ही रोपं लावून घेतली. रोपे लावल्यानंतर रात्री मात्र मला ज्यांचं दर्शन झालं ते दर्शनही मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, कोणता साप आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही कमेंट करून जर तुमचा अंदाज चुकला असेल तर मी तुम्हाला सांगतो, आपल्या देशातल्या 4 प्रमुख विषारी जातींपैकी ही एक जात आहे मित्रांनो. आणि याला ओळखायला जर तुम्ही चुकला तर तुमचा खेळ खल्लास आहे. अजूनही नाही ओळखलं मित्रांनो, आपला मन्याभाई आहे, मन्याभाई, मन्यार आहे, मन्यार. आता तुम्ही म्हणशाल तुला कसं माहिती? जर तुम्ही व्हिडिओ ना झूम करून पाहिला ना तर त्याच्या अंगावरचे जे पॅटर्न आहे जवळपास त्याच्या प्रत्येक याच्यावर ना डबल पट्टे असतात. त्याच्यावरून हे ओळखायचे की मन्यार आहे. त्यालाही मी म्हणलं, बाळा उगाच मी आहे म्हणून वाचला, दुसरं कोणी असतं तर दगडच होता. तोही म्हणला, दादा जाऊ द्या दादा, द्या विषय सोडून. त्याच्यामुळं तोही त्याच्या रस्त्याने गेला आणि मी बोललो, जा हां येऊ नको आता, आणि मीही माझ्या घरी जातो, बाय.